जय श्री कृष्ण मित्रांनो, पूजेच्या खोलीत 5 गोष्टी ठेवणे अशुभ असू शकते, त्यामुळे धनाचा त्याग होऊ शकतो. माता लक्ष्मी अशा घराचा त्याग करते. आता आपण त्या 5 खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पूजेच्या खोलीत असणे महत्त्वाचे असते. जर आपल्या घरात सुखसमृद्धी हवी असेल, तर या 5 गोष्टी पूजेच्या खोलीत असणे आवश्यक आहेत. त्याबद्दल भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ जरूर पहा. मित्रांनो, प्रत्येक माणूस आपल्या घरात एक छोटी पूजाघर किंवा मंदिर बनवतो, ज्यामध्ये तो त्याच्या सर्व आवडत्या देवीदेवतांना आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी श्रद्धेने ठेवतो. तसेच तो आपल्या मंदिरात देवतांची चित्रे, पूजा साहित्य इत्यादी ठेवतो. पण आपल्या धर्मग्रंथात काही वस्तू मंदिरात ठेवणे जितके फलदायी आहे, तितकेच काही वस्तू ठेवणे अमंगल आणि अशुभ आहेत. या अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे घरात नकारात्मकता राहते आणि भांडण, कलह आणि नुकसान होते. म्हणून आज अशा अशुभ गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांना लोक जाणून बुजून किंवा नकळत घराच्या पूजाघरात ठेवतात. जर तुम्हीही तुमच्या पूजाघरात अशा वस्तू ठेवल्या असतील, तर त्या ताबडतोब तिथून काढून टाका आणि इतर ठिकाणी ठेवा. पण चुकूनही पूजा घरात ठेवू नका. सर्वप्रथम भारताची परंपरा मातीशी जोडलेली आहे, त्यामुळे मंदिरात पारंपरिक मातीचा दिवा असायला हवा. जर तुम्ही मातीचा दिवा ठेवू शकत नसाल, तर धातूचा दिवा वापरा. जर तुमची देवावर जास्त श्रद्धा असेल, तर तुम्ही शेणीवर गूळ आणि तुपाचा धूपही जाळू शकता. असे केल्याने घरात सुखशांती राहते. दुसरी गोष्ट म्हणजे पूजाघरात स्वस्तिक असणे आवश्यक आहे. आपण ते प्लास्टिकच्या साच्यानेही बनवू शकता, कारण स्वस्तिक हे आरोग्य, शक्ती, नशीब, समृद्धी आणि आपल्या घराच्या सोयीचे प्रतीक मानले जाते. हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह निश्चित केले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे कलश. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलश हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आपल्या पूजा घरात साच्याने स्वस्तिक बनवा आणि त्यावर हा मंगल कलश ठेवा. असे केल्याने घरात सदैव सुखसमृद्धी राहते आणि धनाची प्राप्ती होते. चौथी गोष्ट म्हणजे शंख. शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या 14 रत्नांनी झाली हे फार कमी लोकांना माहीत असेल. यामुळेच शंख महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. शंखाच्या नादानेही सकारात्मक ऊर्जा संचारते, त्यामुळे शंख मंदिरात ठेवावे. घरात शंखाच्या उपस्थितीने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि त्यांना घरात धनधान्याची कमतरता कधीच जाणवत नाही. 5वी गोष्ट म्हणजे घंटा. तुम्ही तुमच्या पूजा घरातील घंटा पाहिली असेलच, कारण घंटा ही शुभ मानली जाते. त्यामुळे ज्या मंदिरात घंटाचा आवाज येतो त्या घराचे वातावरण शुद्ध व पवित्र राहते. ज्या घरात पूजेच्या वेळी घंटा वाजवली जाते, त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. जिथे घंटाचा आवाज ऐकू येतो तिथे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते आणि त्याच वेळी सुखसमृद्धीची दारे उघडू लागतात. या अशा गोष्टी आहेत ज्या घरातील मंदिरात ठेवाव्यात. आता जाणून घेऊया घरातील मंदिरात कोणती वस्तू कधीही ठेवू नये. सर्वप्रथम विषम संख्येतील गणेशाची मूर्ती. गणेशाची मूर्ती पूजागृहात 1, 3 किंवा 5 अशा विषम अंकात कधीही ठेवू नका. तुमच्या पूजा घरात गणेशाच्या 2च मूर्ती ठेवा. हे शुभ मानले जाते. तुमचे कल्याण करायचे असेल तर गणेशाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा आणि आत तोंड करून ठेवा. अनेक लोक गणेश मूर्ती बाहेर तोंड करून मुख्य दरवाजावर ठेवण्याची चूक करतात, त्यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावे लागते. आपण इच्छित असल्यास आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना किंवा मुख्य दरवाजाच्या आत ठेवू शकता, परंतु ते कधीही बाहेर रिकामे ठेवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेला तांदूळ. कधीही तुटलेला तांदूळ पूजा घरात ठेवू नका. तसेच जुना तांदूळ जास्त काळ ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
मंदिरात ठेवलेला तांदूळ हळदीत भिजवल्यानंतरच वापरावा हेही लक्षात ठेवा. यामुळे अधिक शुभ परिणाम मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो. जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवले असेल तर ते तेथून लगेच काढून टाका, कारण वास्तुशास्त्रानुसार मृत नातेवाईकांचे फोटो पूजा खोलीत ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशुभ परिणाम मिळतात. मृत नातेवाईक नक्कीच पूजनीय आणि आदरणीय आहेत, परंतु त्यांचे स्थान देवांच्या बरोबरीचे नाही. घरातील पूजा खोलीत मृत नातेवाईकांचे फोटो ठेवल्याने पूजा घरातील वातावरणही नकारात्मक बनते, ज्याचे अपवित्र परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पुष्कळ लोक पूजेच्या खोलीत संतांच्या मूर्ती किंवा ऋषीमुनींची चित्रे ठेवतात. मात्र असे करणे अशुभ मानले जाते. जर तुमचा कोणत्याही संतावर विश्वास असेल तर तुम्ही त्यांचे चित्र भिंतीवर लावू शकता, परंतु चुकूनही पूजा खोलीत ठेवू नका. जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी देवतेचे कपडे फाटले असतील किंवा आसन फाटले असेल तर ते लगेच काढून टाकावे. ही गोष्ट मनाला पूजेत बाधा आणते आणि दरिद्रतेकडे नेणारी असते. या नकारात्मक गोष्टींमुळे प्रार्थनांचे सकारात्मक परिणाम होत नाहीत. या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे नवनवीन गोष्टी आणल्या पाहिजे, जेणेकरून जीवनात समृद्धी येईल आणि उपासनेचे फळ मिळू शकेल. घरातील मंदिरात भैरव, शनिदेव आणि काली माता यांच्या मूर्ती ठेवू नयेत. याचबरोबर माता लक्ष्मीची उभी मूर्तीही पूजा घरात ठेवू नये. माता लक्ष्मी नेहमी बसलेल्या स्थितीत असावी. अशा प्रकारे या मूर्ती पूजा घरात ठेवू नयेत. चला तर मग आता जाणून घेऊया त्या खास गोष्टींबद्दल ज्या तुमच्या पूजा खोलीत असाव्यात. घरात या वस्तूंची पूजा केल्याने घरात धनाचा वर्षाव होतो. अशा घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहतो. पहिली गोष्ट म्हणजे गंगाजल. आपल्या धर्मग्रंथांमध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे. त्यामुळे पूजा खोलीत गंगाजल असणे अत्यंत आवश्यक आहे. गंगा नदी सर्व पापांचा नाश करते आणि सर्व रोगांचा नाश करते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पूजेच्या खोलीत एका लहान तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवले तर तुमच्या पूजा खोलीची शुद्धता कायम राहते आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे कलश. शास्त्रामध्ये कलश हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. सत्यनारायण पूजा असो की दीपावली, नवरात्रोत्सव असो किंवा कोणताही उत्सव असो किंवा शुभ कार्य असो, कलशाच्या स्थापनेशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण मानली जाते. कलशाचा उपयोग देवांना आवाहन करण्यासाठी केला जातो. तांब्याच्या कलशात पाणी भरलेले देवासमोर ठेवणे इतके शुभ आहे की जर आपण रोजच्या पूजेच्या वेळी तांब्याच्या कलशात पाणी भरून देवासमोर ठेवले तर त्याचा चमत्कारिक परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. त्यामुळे पूजेत मुख्यतः तांब्याचा कलश वापरावा. कोणत्याही साहित्याचा तुटवडा असल्यास अस्वस्थ होऊ नका किंवा पूजेची पद्धत मध्येच सोडू नका. अशा स्थितीत देवाला तांदूळ आणि फुले अर्पण करा आणि त्या गोष्टीचे मनापासून ध्यान करा. गंगाजल कधीही प्लास्टिकच्या बाटलीत किंवा कोणत्याही अशुद्ध धातूच्या भांड्यात ठेवू नये. म्हणजेच ॲल्युमिनियम आणि लोखंडापासून बनवलेल्या भांड्यात गंगाजल ठेवू नये. तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवणे शुभ असते. केतकीचे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये. इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पूजेमध्ये दक्षिणा दिलीच पाहिजे. शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्यास तुम्हाला अनेक पटींनी फायदे मिळतात. तुम्ही हे फूल 5 दिवस जल शिंपडून ते फूल तुम्ही अर्पण करू शकता. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कधीही दुसऱ्या दिव्याने दिवा लावू नये. मित्रांनो, शास्त्रानुसार जो व्यक्ती दुसऱ्या दिव्याने दिवा लावतो तो रोगी होतो. घरातील पूजा घरात नेहमी सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. एक दिवा तुपाचा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. पाण्याचे भांडे, अगरबत्ती यांसारख्या वस्तू नेहमी डाव्या बाजूला ठेवाव्यात.
तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.